जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण 35वा श्लोक आणि त्याचा अर्थ पाहत आहोत. श्रेयान्वधर्मो विगुणाः परधर्मास्तवनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. इतर वर्ण आश्रम इत्यादींचा धर्म कर्तव्य बाहेरून पाहता सर्व गुण संपन्न असेल, त्याच्या पालनातसुद्धा सुगमता असेल, पालन करण्यात मनही लागत असेल, धन वैभव सुखसुविधा मान प्रतिष्ठा इत्यादी सुद्धा मिळत असतील आणि जीवनभर सुख आणि आरामातही राहावयास मिळत असेल, तरीसुद्धा परधर्माचे पालन आपल्यासाठी विहित नसल्याने परिणामी दुःख आणि भयदायकच आहे. या उलट आपल्या वर्णाश्रमाचा धर्म बाहेरून पाहता गुणांनी कमी असेल, त्याचे पालनही करणे कठीण असेल, पालन करण्यात मन देखील लागत नसेल, धन वैभव सुखसुविधा मान प्रतिष्ठा इत्यादी सुद्धा मिळत नसतील, त्याचे पालन करताना जीवनभर कष्टसुद्धा सहन करावे लागतील, तरीसुद्धा स्वधर्माचे पालन निष्काम भावनेने पालन करणे परिणामी कल्याण करणारे आहे. म्हणून मनुष्याने कोणत्याही स्थितीत आपल्या धर्माचा त्याग करू नये, तर निष्काम निर्गम अनासक्त होऊन स्वधर्माचेच पालन केले पाहिजे. मनुष्यासाठी स्वधर्माचे पालन स्वाभाविक आहे, सहज आहे. मनुष्याचा जन्म कर्मानुसार होत असतो आणि जन्मानुसार भगवंतांनी कर्म निश्चित केलेले आहेत. म्हणून आपल्याला नियतकर्माचे पालन केल्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो, अर्थात त्याचे कल्याण होते. म्हणून दोषयुक्त दिसत असले तरी नियतकर्म अर्थात स्वधर्माचा त्याग करू नये. अर्जुन युद्ध करण्यापेक्षा भिक्षेवर जगणेच श्रेष्ठ समजत आहेत, परंतु येथे भगवान अर्जुनाला जणू हे समजतात की भिक्षेवर निर्वाह करणे भिक्षुकासाठी स्वधर्म असला तरी तो तुझ्यासाठी परधर्म आहे, कारण तू गृहस्थी क्षत्रिय आहेस, भिक्षुक नव्हे. पहिल्या अध्यायातसुद्धा जेव्हा अर्जुनाने म्हटले होते की युद्ध करण्याने पापच लागते, पापमेवा श्रेयत, तेव्हासुद्धा भगवंताने म्हटले होते की धर्मयुद्ध न करण्याचे तू स्वधर्म आणि कीर्तीला गमावून पापालाच प्राप्त होशील. नंतर भगवंतांनी सांगितले की जय पराजय आणि लाभ आणि सुखदुःख यात समान समजून युद्ध करण्याचे अर्थात रागद्वेष रहित होऊन आपल्या कर्तव्याचे पालन करण्याने पाप लागत नाही. पुढे 18व्या अध्यायातसुद्धा भगवंतांनी हीच गोष्ट सांगितली आहे की स्वभावनियत स्वधर्म रूपी कर्तव्य करणारा मनुष्य पापालाच प्राप्त होत नाही. तात्पर्य, स्वधर्माचे पालन करताना रागद्वेष राहिले तरच पाप लागते, अन्यथा नव्हे. रागद्वेष होऊन स्वधर्माचे योग्य प्रकारे आचरण करण्याने समतेचा अनुभव येतो आणि समतेचा अनुभव आल्यास दुःखाचा नाश होतो. म्हणून भगवान वारंवार अर्जुनाला रागद्वेषरहित होऊन युद्धरूपी स्वधर्माचे पालन करण्यावर विशेष भर देत आहे. भगवान अर्जुनाला समजवित आहेत की क्षत्रिय कुलात जन्म झाल्याने क्षत्रिय धर्माच्या नात्याने युद्ध करणे तुझा स्वधर्म आहे आणि म्हणून युद्धातील जय पराजय लाभ हानी आणि सुखदुःखाला समान समजायचे आहे आणि युद्धरूपी क्रियेचा संबंध आपल्याशी नाही समजून केवळ कर्माची आसक्ती नष्ट करण्यासाठी कर्म करायचे आहे. शरीर इंद्रिय मन बुद्धी पदार्थ इत्यादी आपल्या कर्तव्य पालनासाठीच आहेत. वर्ण आश्रम इत्यादीनुसार आपल्या कर्तव्याचे निस्वार्थ भावाने पालन करणे हाच स्वधर्म आहे. आस्तिक लोक ज्याला धर्म म्हणतात त्याचे नाव कर्तव्य आहे. स्वधर्माचे पालन करणे अथवा आपल्या कर्तव्याचे पालन करणे एकच गोष्ट आहे.
कर्तव्य त्याला म्हणतात ज्याला सुगमतेने करता येणे शक्य आहे. जे अशक्य करण्यायोग्य आहे, जे केल्याने प्राप्तव्याची प्राप्ती अशक्य होते. धर्माचे पालन करणे सुगम असते कारण ते कर्तव्य असते. हा नियम आहे की केवळ आपल्या धर्माचे योग्य प्रकारे पालन केल्यास मनुष्याला वैराग्य निर्माण होते. धर्म ते बिरती. माणस केवळ कर्तव्य मात्र समजून धर्माचे पालन करण्याचे कर्माचा प्रवाह कृतीमध्ये समाविष्ट होतो आणि अशा प्रकारे आपल्याशी कर्माचा संबंध राहत नाही. वर्ण, आश्रम इत्यादी सर्व माणसांचे आपापले कर्तव्य कल्याणप्रद आहे. परंतु दुसरा वर्ण, आश्रम इत्यादीचे कर्तव्य पाहण्याने आपले कर्तव्य तुलनेने कमी गुणांचे दिसते. जसे ब्राह्मण कर्तव्यपेक्षा क्षत्रियांच्या कर्तव्यामध्ये अहिंसावादी गुणांची उणीव दिसते. म्हणून येथे विगुण हा पद देण्याचा असा भाव आहे की दुसऱ्यांच्या कर्तव्यापेक्षा आपल्या कर्तव्यात गुणांची उणीव दिसत असली तरी आपले कर्तव्यच कल्याण करणारे आहे. म्हणून कोणत्याही अवस्थेत आपल्या कर्तव्याचा त्याग करू नये. वर्ण, आश्रम इत्यादीनुसार ब्राह्मदृष्टीने कर्म निरनिराळे प्रतीत होतात. परंतु परमात्मा प्राप्तिरूपी एकच उद्देश असतो. परमप्राप्तीचा उद्देश न राहण्याने तसेच अंतःकरणात प्राकृत पदार्थाचे महत्त्व राहण्याने कर्म घोर अथवा सौम्य प्रतीत होतात. स्वधर्मे निधनम श्रेयः. स्वधर्म पालन करण्यात जर नित्य सुख, आराम, धनसंपत्ती, मानप्रतिष्ठा, आदर, सत्कार इत्यादी जर मिळत असते तर वर्तमान काळात धर्मात्म्यांचे समूह दिसले असते. परंतु स्वधर्माचे पालन सुख आणि दुःखाकडे पाहून केले जात नाही, तर भगवंताच्या अथवा शास्त्राच्या आज्ञेनुसार निष्काम भावाने केली जाते. म्हणून स्वधर्म अर्थात आपल्या कर्तव्याचे पालन करीत असताना जर काही त्रास झाला तर तो त्रास देखील उन्नतीकारकच ठरत असतो. वास्तविक तो त्रास नसतो तर ते तप असते. त्या त्रासापेक्षा तपापेक्षासुद्धा फार लवकर उन्नती होते. कारण तप आपल्यासाठी केले जाते आणि कर्तव्य दुसऱ्यासाठी. जाणून केल्या गेलेल्या तपाने तेवढा लाभ होत नाही जेवढा लाभ आपोआप झालेल्या त्रासरूपी तपाने होतो. ज्यांनी स्वधर्माचे पालन करताना अत्यंत कष्ट सोसले आणि आपला देह ठेवला ते धर्मात्मक पुरुष अमर झाले. लौकिक दृष्टीने सुद्धा जो पुरुष त्रास झाला तरी आपल्या धर्मापासून ढळत नाही, टिकून राहतो, त्याच्या जगामध्ये खूपच प्रशंसा होत असते आणि त्याचा महिमा वर्णला जातो. ज्याप्रमाणे देशाला स्वतंत्र करण्यासाठी ज्या पुरुषांनी अत्यंत कष्ट सहन केले, वारंवार तुरुंगवास भोगला, फासावर चढले, त्यांची आजही खूप प्रशंसा होते, प्रशंसा केली जाते आणि महिमा वर्णला जातो. याउलट वाईट कर्म करून तुरुंगात जाणाऱ्याची सर्व ठिकाणी निंदा होते. तात्पर्य हे निघाले की निष्काम भावनेने आपल्या धर्माचे पालन करीत असताना कष्ट सहन करावे लागते अथवा मृत्यूही झाला तरी त्यामुळे त्या लोकांमध्ये प्रशंसा आणि परलोकात कल्याणच होते. धर्माचे पालन करणाऱ्या मनुष्याची दृष्टी धर्मावर असते. धर्मावर दृष्टी असल्याने त्याच्या धर्माशी संबंध असतो. म्हणून धर्म पालन करताना जर मृत्यू झाला तरी त्याचा उद्धार होतो. अशा प्रकारे 35 श्लोकचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.